गुड मॉर्निंग. तर आज मी चालले होते कुणाला तरी भेटायला आणि रिक्षामधला मेसेज वाचून कुठलीही मुलगी ब्लश करेल. मग पटकन स्टेशनला गेले आणि पकडली ट्रेन. आणि ट्रेनमध्ये एका जेनझी मुलाने चॉकलेटचा बुके बनवला होता त्याच्या गर्लफ्रेंडसाठी. पाहून असं वाटलं की आपलंच नशीब कुठं फुटलं. पण नंतर ही छोटीशी मुलगी बघितली जी एवढ्या कमी वयात कष्ट करते. मग नंतर पूजाला घेतला आणि निघालो तिच्या घरी सरप्राईज द्यायला. तर ही आहे माझी खास मैत्रिणीपैकी एक सीता. खूप दिवसापासून भेटणंच होत नव्हतं, तर आज होता तिचा बर्थडे. त्यानिमित्ताने तिला भेटायचं होतं. मग थोडा वेळ गप्पा मारल्या आणि गेलो सेलिब्रेशन करायला. पहिले तर तिच्यासाठी छान केक घेतला आणि नंतर एका रेस्टॉरंटला गेलो. तिला कधी पण छान पोच दे म्हटलं की नेहमी हिचे नाटकेच असतात. शेवटी मैत्रीण कोणाची. मग नंतर जेवण ऑर्डर केलं आणि जेवणाची क्लिपच नाही घेतली. मग केक कट करताना ह्या काही क्लिप्स ओरिजिनल व्हॉइसमध्येच ऐका. केक सोबत ह्या बोला ना बावळटांनो. खाव पडायचं. मस्त मस्ती करत करत केक कट केला. नंतर फोटोज काढले. त्यानंतर मला आणि पूजाला लगेच रिटर्न निघायचं होतं. स्टेशनला पोहोचल्यानंतर ट्रेन लेट झाली. मग बाजूच्याच गार्डनमध्ये गेलो आणि ट्रेनच्या टायमाला रिटर्न आलो. आणि लोकांमध्ये भांडण नाही होणार तर काय मग. तुझ्याशी बोलत नाही मी. असा होता आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.